सगळे. आय होप तुम्ही खूप छान आणि मस्त असाल. सो हा व्लॉग आहे मी लग्नानंतर पहिल्यांदा आता शूटला चालले आहे. सो मी बोलले एक ब्लॉग तर झालाच पाहिजे याच्यावर, म्हणून आपण ब्लॉग करतोय. सो चला, मी आता म्हणजे आंघोळ केली आत्ताशी, फक्त आता नाश्ता करायचा बाकी आहे आणि 2 वाजता आपल्याला लोकेशनवर पोचायचं आहे. तर आता मी करत आहे नाश्ता आणि मम्मी इथे मच्छी साफ करत आहे, कारण की शूटचा अचानक कळलं आणि मच्छी आणून ठेवली होती. आता मम्मी म्हणून मच्छी आणि सुनबाई ना माझी, मी अशी काय करत असताना पटकन मोबाईल करते. मी अशा अवतारात आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर अशी येते पटकन. माझी सासू क्यूट आहे, हा? क्यूट आहे माझी पण सासू. लोकांना चांगलं बघायला आवडतच ना. हा मग चांगलंच आहेत ना तुम्ही. तू कॅमेऱ्यात चांगली दिसते, आम्ही स्क्रीनवर ऑन स्क्रीन चांगले नाही दिसत. नाही, नाही, चांगले त्याच्यामुळे दिसते. काय होतं माहितीये का, चांगले दिसते. थोडंसं लाजायला होतं आम्हाला. नाही, कशाला आता गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग गाईज आमच्या सासूकडून. आणि मम्मी आता कोलबी साफ करते आणि सुरमई पण आणली. सुरमई मी खात नाही, मम्मी लाजली. नाही, चांगले दिसत आहेत कॅमेरामध्ये, चांगले दिसतात ना. मी तर अजून तोंड पण मी फक्त आंघोळ केले, तोंड नाही धुतलं, तोंड नंतर धुवेल. तर मंडळी, ब्लॉग पुढे जायच्या अगोदर ही व्हिडिओ बघून घ्या, कारण की ही महत्त्वाची आहे. तर मी भरपूर दिवस झाले माझ्या स्किन प्रॉब्लेम्समुळे खूप टेन्शनमध्ये होते. मी भरपूर सारे डर्माटॉलॉजिस्टला भेटले, भरपूर सारे क्रीम्स लावले, काय 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 नसेल लावलं, आणि मला काही रिझल्ट्स भेटला नाही. बिकॉज माझे डार्क स्पॉट्स आहेत चेहऱ्यावर भरपूर. आणि त्यामुळेच मला माझ्या एका फ्रेंडनी सजेस्ट केलं की तू हा ॲप डाउनलोड कर आणि तुला खरंच रिझल्ट भेटेल. तर मी हा क्युअर स्किन करून प्ले स्टोअरवरनं ॲप डाउनलोड केला आणि बाजूला मी तुम्हाला प्रोसेसिंग सांगतच आहे त्याची. तर मी सगळ्यात पहिला माझं जेंडर सिलेक्ट केलं, त्यानंतर माझ्या स्किनमध्ये काय इश्यूज आहेत ते सांगितलं, आणि मग ते डर्माटॉलॉजिस्टनी माझ्यासोबत चॅट केलं की तुमच्या काय इश्यूज आहे, तुमच्या कोणती ट्रीटमेंट चालू आहे का, किंवा तुम्हाला शुगर BP असा काय त्रास आहे का, ते सगळं जाणून घेतलं. माझ्या स्किनचे फोटोसुद्धा काढून त्यांनी मागितले आणि मी त्यांना दिले, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. सो त्याच्यानंतर आमच्या भरपूर साऱ्या गप्पा झाल्यात चॅटमध्ये अबाउट माय स्किन, की काय कसं टेक्स्चर आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आहेत, तुमचे पिरियड्स इरेग्युलर आहे की रेग्युलर आहे, हे सगळे मला प्रश्न विचारले गेले आणि मी त्याचे बिनधास्त आन्सर दिले. बिकॉज मला ते कोणासमोर करायचं नव्हतं, चॅटमध्ये करायचं होतं आणि तेही प्रायव्हेट. सो त्याच्यानंतर त्यांनी मला एक किट सजेस्ट केलं जे माझ्या स्किनवर आता सध्याला काम करत आहे, आणि त्याचं रिझल्ट तुम्ही बघू शकता. नो मेकअप, माझ्या स्किनवर अजिबात मेकअप नाही, मी विदाऊट मेकअप अक्षरशः व्हिडिओ काढते आणि एवढा ग्लो आणि एवढा देखील खूप छान आलेला आहे. माझ्या स्किन प्रॉब्लेम क्युअर करण्यासाठी हे पर्सनलाइज किट मला क्युअर स्किननी सजेस्ट केलेलं, जसं तुम्ही बघितलं असणारच, ते मी ऑर्डर केलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी 1 महिना झाला आता यूज करत आहे, जे मी तुम्हाला रेकमेंड करत आहे. मी विदाऊट यूज करता तुम्हाला कोणतीच गोष्ट रेकमेंड करत नाही. तर सगळ्यात पहिला मला हा इथे क्लेन्झर भेटलेला आहे, त्यानंतर परत इथे एक सिरम आहे, डे सिरम आहे, हा एक नाईट सिरम भेटलेला आहे, आणि त्याच्यासोबतच सनस्क्रीन भेटलेली आहे, आणि सोबतच मला हा फ्री असा क्युअर स्किनवाल्यांनी पाऊच दिला आहे, ज्याच्याने मी मस्त त्याच्यामध्ये सगळे प्रोडक्ट ठेवून ट्रॅव्हल करू शकते. जेंटल क्लेन्झर फेस वॉश यूज करून दाखवते तुम्हाला. पंप घेते हातावर, असं अप्लाय करते आणि खूप जेंटल आहे, आणि मग वॉश करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता किती मस्त फ्रेश असा टवटवीत माझा चेहरा झाला आहे. तर डे रुटीनला मला इथे सिरम अप्लाय करत आहे 1 पंप मी अप्लाय करत आहे. आणि मग थर्ड स्टेप आपली जी आहे सनस्क्रीन, आणि हा पण माझा किटचाच पार्ट आहे थोडासा. ही जी सनस्क्रीन आहे ही नॉन ग्रीजी आणि स्टिक नाही होते अजिबात, आणि खूप छान असं फील वाटतंय मला, असं हेवी नाही वाटत. खास माझ्या प्रॉब्लेमसाठी माझी स्किन क्युअर करायला मी हा जो सिरम आहे तो यूज करते. हा फक्त आपल्या डार्क स्पॉट्स आणि पिगमेंटेशनवरच लावायचा रात्री झोपताना. तर मला भरपूर असा फरक पडलेला आहे. आणि हा मंडळी, किट परचेस केल्यानंतर दर महिन्याला आपल्याला डॉक्टरची कन्सल्टेशन फ्री भेटत आहे. सो डॉक्टर चेक करतात प्रत्येक महिन्याला की आपल्या स्किनमध्ये किती इम्प्रूव्हमेंट झाली आहे आणि किती नाही ती.
आणि सोबतच आपल्याला आपला डाएट प्लॅन पण भेटतो, जो आपल्यासाठी पर्सनली बनवलेला असतो. आणि आपल्या स्किनसाठी आपण किती पाणी पिलं पाहिजे आणि किती नाही, आपली स्किन इम्प्रूव्ह करायला काय काय आपल्याला खायला लागणार आहे ते सुद्धा ते सांगतायत. लवकर जा, ॲप डाउनलोड करा आणि हा स्क्रीनवर दिलेला हा रितिका 100 कुपन कोड जर तुम्ही अप्लाय केला तर तुम्हाला भेटणार आहे 100 रुपयाची सूट. तर लवकर जा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे किंवा पिन कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे. सो जा आणि लवकर डाउनलोड करा क्युअर स्किन ॲप. तर आता मम्मीने इथे पहिलाच बनवून ठेवले आहे भुर्जी आणि पाव. आता मी आंघोळीवरनं आले आणि मम्मी बोलली की पहिला नाश्ता करून घे, त्याच्यानंतर तुला काय करायचं ते कर. आणि हां, आज मी माझ्या नवीन बॅगचं ओपनिंग करणार आहे, सो ते पण तुम्हाला मी दाखवेलच या ब्लॉगमध्ये. तर मग चला सुरुवात करूया आपल्या या छोट्याशा ब्लॉगला. आता मी करत आहे नाश्ता आणि बुनो ॲज ऑलवेज इथे मागायला की दे दो कुछ तो है ना बुनो. कंटिन्यूज बघतोय, किती क्यूट वाटतो असा तो. अय बबली बबली बबली. तर चला आपण नाश्ता करून घेऊया आता. तो काहीच एक गोष्ट दाखवत आहे, ती म्हणजे माझी न्यू बॅग. बघू शकता किती मस्त. प्रिंट कुठे गेला. एक्सेसराइजची नवीन बॅग आहे ही, बघू शकता. न्यू बॅग. आतमध्ये तुम्हाला दाखवते कशी आहे, हे बघा. सो गाईज, फायनली मी निघाले आहे आणि मी आता पनवेल बस पकडली आहे, म्हणजे पनवेल बसमध्ये चढले आहे आणि मग तिथून मग कल्याणला जाऊ आपण. सो चला. तर नमस्कार मंडळी, आपण आता पोचलो, म्हणजे आत्ताशी मी पोचले आहे पनवेलला आणि कल्याण बसमध्ये आम्ही बसलो आहेत. आता काका बसलेत इथे, काका बसले आणि आता चालू होईल. चला जाऊया. गाईज, फायनली आपण पोचलेलो आहोत आणि बघा ही कशी बसले इथे. हां, अरे तू पहिला मला मॅप पाठवलं नाही, लाईव्ह लोकेशन मला हिने पाठवलेला. कुठे नेलं माहिती आहे ना, मशानामध्ये. तुमच्या गावातलं मशान बघून आलो मी आता. चला गाईस, आता उशीर आपण पोचलेलो आहोत. आता पुढे काय होणार आहे ते तुम्हाला पुढे दिसेलच. मंडळी, मी आता जेवत आहे. माझी क्रिम्पिंग करून झालेली आहे आणि इथे बाकीचे कामं चालू आहेत आणि प्लस मी आता टी व्ही बघत जेवते. चिकन आहे जेवायला, ताईंनी चिकन केलं माझ्यासाठी. तर मग चला आता पुढे तुम्हाला दाखवते. माझी क्रिम्पिंग झालेली आहे, अजून मेकअप बाकी आहे, पूर्ण ज्वेलरी वगैरे पण चॉईस केली. कसं काय करायचं ते पण आता बघूया, कसं टर्नआउट होतं आहे तुम्हाला दाखवते. तर गाईज, आम्ही आता तयार झालेलो आहोत आणि खूप लेट झाले, ते सगळीजण आहेत इथे. सो आता आम्ही तयार झालेलो आहोत आणि मग निघतोय आणि भरपूर उशीर झाला. पटकन तयार झालोय आम्ही आणि तुम्हाला मी दाखवते मी कशी दिसते. नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा गाईज. सो स्टे ट्यून फॉर रील्स. आणि जर तुम्ही इंस्टाग्राम मला फॉलो नसेल केलं, सो ID मेन्शन करत आहे, तर जाऊन नक्कीच फॉलो करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, सो तिथून टॅप करून तुम्ही फॉलो करू शकता. सो चला आता निघूया, उशीर झाला. बसून काम करते. तुमची ही नवीन बॅच असेल, पण माझ्यासाठी ताई तर जुनीच आहे. तर खूप चांगल्या टीचरच्या इथून तुम्ही शिकून जाल. सो सगळ्यांना ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. खूप चांगलं करा, थांबू नका. फक्त या मेकअपच्या जगामध्ये थांबलं की हारलं. तर त्यापेक्षा तुम्ही स्टार्टअप करा. थोडं का ना होईना, पण करा. सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. जे लोक यांना ओळखत नाही, कामिनीला कोण कोण चॅलेंज करतात बोला बरं. चल मनाली, या बरं. हर वेळेस मी डान्स करते ना, तर माझी इच्छा आहे की सगळ्या स्टुडंट्सनी वर यावं, त्यांच्या मॉडेल्सनी पण वर यावं. आपण मिळून एखादा डान्स करूया. या लवकर, या वर या. आणि ज्यांना डान्स नाही आहे त्यांना आपला डान्स माहिती आहे का नाही. चला या पटकन सगळ्यांनी.
वरती नेटवर्क नाही, जसं तुमचं होतं ना तसं आमच्या रीललाच होतं. काय माहिती कोणाची नजर लागते. चलो सो गाईज भेटा माझ्या सगळ्या मॉडेल्सला आणि त्यांच्या मेकअप आर्टिस्टला. से हाय, जरा जोरात बोल ना. खाल्लं की नाही काय. से हाय. आणि ही धन्यवाद. makeup artist. आणि सगळ्या मेकअप आर्टिस्ट ट्रॉफी आणि सर्टिफिकेट घेऊन या. मेकअप आर्टिस्ट ही माझी मेकअप आर्टिस्ट जिने मला आहेत का makeup तुम्ही? केला. या आई बघा. आणि ते पण थँक्यू. हो गाईस, चला आता आम्ही निघालो आहोत. आमचा मेकअप माझा उतरलेला आहे आणि ते सगळे मेकअप करून आहेतच ऑलरेडी. आणि चला मग आता निघतोय आपण. हाय 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 हाय. ही आमची हाय 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 आणि ही आमची हाय बाय. हाय बाय. चला बाय बाय. बाय बाय. त्याच प्रकारे हा आम्ही दोघी सोबत आहोत. आता आम्ही चाललोय. आता 11 वाजलेत गाईस. तुम्हाला हे बघा किती वाजलेत. 11 वाजायला 10 कमी आहेत. आता मला घरी पोचायला 12 वाजणार आहेत. चला बाय 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 बाय. मी आता वांगणीच्या घरी चालले. सो चला गाईस, लेट्स गो. फायनली मी वांगणीला पोचलेले आहे आणि दादा घ्यायला आलेला आहे. तर बस बस चल लवकर चल. अवघे वाजलेत, किती वाजले? 12 वाजले. 12 वाजले 1 मिनिट झालेला आहे. दादा हँडल मग काय बोलतात त्याला, फूड बस. तर आता दादा आम्ही चाललोय घरी. चला. तर गाईज मी घरी आले होते आणि मम्मी मला आता माझा पायाने निघत आहे घरातून. तर आता मी चालले घरी. मी मम्मीला बोलले की मम्मी राहायला येईल करून 6-7 दिवस. तिला बोलले मी पाठवा म्हणून जावया ना. थोडेफार कामं आहेत पेंडिंग, तर मग ते झाल्यावर येऊ. आणि मम्मीचा बड्डे पण येणार आहे. तर गाईज चला आता निघतोय. थोडे इमोशनल पण आता निघतोय आम्ही. चला बाय. अबे आंघोळ नाही केले मी. सो गाईज चला. सो गाईज मी आत्ता वांगणीवरून नेरोळा आले. म्हणजे वांगणीवरून मी CST ट्रेन पकडली आणि मग तिथून मी ठाण्याला आले. ठाण्यावरनं माझी पनवेल ट्रेन सुटली म्हणून थांबले आणि त्याच्यानंतर मला नेरूळ ट्रेन भेटली. आता नेरूळला मी उतरले. आता पनवेलला चालले. एक सरप्राईज आहे, ते तुम्हा सगळ्यांना द्यायचं आहे. म्हणजे एक सरप्राईज आहे, म्हणजे सांगितलं नाही आहे मी आजपर्यंत तुम्हाला. सो ते आपण घ्यायला चाललो आहोत. आणि ट्रेनमध्ये मी भरपूर काय काय घेतलं ते पण मी तुम्हाला घरी जाऊन सांगेल. सो चला आता जाऊया पनवेलला. सगळीजणं वेट करतायत आपला. सो गाईज मी पोचलेली आहे आणि गाडी समोर उभी आहे. सो चला चला. पप्पा बसलेत पुढे. पप्पा काच तर खाली करा. हाय. मम्मी कुठे आहे? मम्मी कवर बघायला गेले. मोबाईल घ्यायच्या आधी कवर घ्यायचा. अच्छा, मोबाईल घ्यायच्या अगोदर कवर घ्यायचा. ओ सॉरी. कवर पसंत येईल त्याचा मोबाईल घ्यायचा असं आहे. मम्मी मोबाईलला कवर घ्यायला गेली आहे गाईज. तर गाईज फायनली मी आलेले आहे पनवेलला एवढा प्रवास करून. आणि आता आम्ही चाललो आहोत मम्मीला फोन घ्यायला, बिकॉज मम्मीचा बड्डे आहे 31ला. सो मम्मी पहिले कवर घ्यायला. पहिला कवर बघायला गेले मम्मी. इथे ताई बाहेर उभ्या आहेत आणि मम्मी पहिला कवर बघते. मम्मी बोलली ज्या फोनचा, म्हणजे मम्मीचं असं म्हणणं होतं की ज्या फोनमध्ये मला कवर्सचे ऑप्शन्स भेटतील मला तोच फोन घ्यायचा आहे. तर आता तुम्हाला दाखवते आम्ही कोणता फोन घेणार आहोत आणि कोणता नाही वगैरे. आणि आपल्या शॉपमधून घेणार आहोत ते पण तुम्हाला माहितीच पडेल पुढे सुद्धा. सो चला जाऊया आपण आता फोन घ्यायला. कसं वाटलं कालचा दिवस? एकदम मस्त. मस्त वाटलं. एकदम मस्त. म्हणजे मी नव्हते तर मला मिस नाही केलं. जाते 1 महिन्यासाठीच जाते आता. कधी येऊ सोडायला? आताच जाते ना. आता तर जाणार नाही, उद्या तुला फिरायला जायचंय ना. मग एवढी शॉपिंग केली आहे फिरण्यासाठी, ते पण तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेल. सो पुढचा व्लॉग बघा.
ओके ब्लॉग बघत राहा. कवर नाही पसंत आले वाटतं. कवर मम्मीसाठी पण एक सांता क्लॉस आणलाय मस्तपैकी, दाखवते तुम्हाला नंतर. तर मम्मी ते बर्थडे मंथ चालू आहे मम्मीचा. मम्मी ते कवर बघते, पहिला कवर बघून मग फोन घेणार. हा, कारण मी गेले 10 वर्ष बघते, फोन आहे माझ्याकडे, पण मला अजिबात चांगला कवर मिळाला नाही. त्याच्यामुळे आता मी काय करणार आहे, आता मी पहिले कवर शोधणार आहे, नंतर फोन घेणार आहे. म्हणून त्यामुळे पहिला आम्ही इथे कवर बघतोय. तवर तुम्ही गेस करा की आम्ही कोणता फोन घेणार आहोत. ओके, सो गाईज आपण आता आलेलो आहोत श्री साई टेलिकॉम इथे, जो आपला म्हणजे लास्ट फोन घेतला होता आपण, जो माझा आहे आता 15 Pro Max, तो पण इथूनच घेतला होता. आता जो आम्ही फोन घेणार आहोत नेक्स्ट, तो पण इथूनच घेणार आहोत, कारण की ट्रस्टेड शॉप आहे आणि मला पर्सनली भरपूर आवडतं आणि खूप रेट्स पण खूप चांगले आहेत. सो चला आता तुम्हाला दाखवते काय घेणार आहोत आपण. पंकज से हाय. सो पंकज आम्हाला अमेझिंग डील्स देतो आयफोन्सवर. सो आमचे सगळ्यांचे फोन इथूनच असतात. तर चला लवकरच मला पण असं काहीतरी भेटणार आहे. काय बटनवाला. मग तुम्हाला तो असा तो कवरचा असा ओपन करायचा, तो असा फ्लिप फोन नाही काय, फ्लिप फोनच नोकियाचा भेटतो ॲमेझॉनवर, तो घेऊन. तर असं पण माझ्याकडे एक्स्ट्रा सिम आहे, सो तो पण एक मस्त ऑप्शन आहे. आम्ही फायनली घेतला आहे आयफोन 15, तो पण श्री साई टेलिकॉममधून, जे आपल्या मराठी माणसाचं शॉप आहे. सो ह्या पिशवीवर सगळी डिटेल दिलेली आहे. सो तुम्ही नक्कीच एकदा या आणि नक्कीच विजिट करा. खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये आणि आपल्या प्राईजमध्ये मोबाईल अवेलेबल आहेत. खोला, ओके, तिथून मागून दाखवा असा. फायनली मम्मीचा फोन आलेला आहे, तो पण 15. आणि आमच्या घरामध्ये 2 अल्ट्रा आहेत आणि आता 2 आयफोन पण झालेले आहेत. ये, आणि मम्मी माझ्या ग्रुपमध्ये आली, आता आयफोनच्या ग्रुपमध्ये मम्मी आलेली आहे. येस, मम्मी ड्रेस पण मॅचिंग घालून आलेली आहे. फोनचा कलर आणि मम्मीचा ड्रेस मॅचिंग झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स मम्मी, नवीन फोन. धन्यवाद. ये, धन्यवाद, थँक्यू. गाईज नक्कीच विजिट करा श्री साई टेलिकॉमला. उरण नाक्यावर आहे शॉप. 3 शॉप आहेत, त्यातलं कोणतंही तुम्ही विजिट करू शकता आणि तिथे तुम्हाला पंकज भेटणारच आहे. सो नक्कीच विजिट करा. मराठी माणसाचं शॉप आहे, सो आपण मराठी माणसाला सपोर्ट नाही करणार तर कोणाला करणार. सो नक्कीच या आणि तुम्ही विजिट करा श्री साई टेलिकॉमला. पनवेल इथे, म्हणजे उरण नाक्यावर आहे पण पनवेल इथे. फायनली आपला फोन घेतलेला आहे. थँक्यू पंकज. सो चला घरी जाऊया, पार्टी करूया. मी हे ट्रेनमधून घेतलं मम्मीसाठी सेंटा छोटासा, असं आहे किचन. आणि हा पांडा घेतलाय, हा ताईंसाठी घेतलाय पांडा. वा, मस्त आहे तो पण. ताई, हा तुमच्यासाठी पांडा. चेन आणि हा सांता माझ्यासाठी. मस्त वाटतं ना. तर गाईज आम्ही फायनली घरी पोचलो आहोत आणि तुम्हाला बुनोची रिएक्शन दाखवते आता. बुनो चोना कसा इकडे तिकडे, त्याला ठसका लागला, ठसका. अरे अरे अरे